नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भरलेली ढोबळी मिरची करणार आहोत। त्यासाठी ढोबळी मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। मिरची घेताना पातळ सालीची आणि छोटी छोटी घ्यायची आहे। भरलेली ढोबळी मिरची करण्यासाठी सर्वात प्रथम आपण मिरचीचे देठ काढून घेऊया। अशा पद्धतीने मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहे। चाकूच्या सहाय्याने आतले बी काढून घेऊया। चमच्याचं जे मागचे टोक आहे त्याच्याने आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत। आतून मिरची चांगली आहे ना, आतमध्ये कीड नाही ना हे बघून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व मिरच्या मी कापून घेते। सर्व मिरच्यांची देठ आणि बिया काढून घेतलेली आहेत। ढोबळी मिरची भरण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे। शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घेतलेला आहे। 2 चमचे सुकं खोबरं घेतलेले आहे। सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। सुका खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता। 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत। तीळ भाजून घेतलेले आहेत। मसाले काय काय टाकायचे ते बघूया। 2 चिमूट हिंग आहे। पाव चमचा हळद आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर आहे। 1 चमचा गोडा मसाला आहे। अर्धा चमचा धणा पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया, भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले पांढरे तीळ, सर्व मसाले टाकूया। छोटा अर्धा चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे। याच्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे, ते टाकूया। चवीनुसार मीठ। याला झाकण लावते। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेतले। मसाल्याचा छान सुगंध सुटलाय। सर्व मसाला प्लेटमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये छोटे 2 चमचे तेल टाकूया। 1 चमचाभर पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामुळे मसाला ओलसर होईल आणि मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरला जाईल। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले। मिरची भरून घेऊया। मिरचीमध्ये अशा पद्धतीने मसाला भरायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व मिरच्या मी भरून घेते। सर्व मिरच्या व्यवस्थित भरून घेतल्या आहेत। हा उरलेला मसाला आपण भाजीमध्ये वापरणार आहोत। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झाले। छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली आहे। छोटा अर्धा चमचे जिरे टाकूया। 2 चिमूट हिंग, भरलेल्या मिरच्या ठेवूया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर सर्व बाजूने मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। मिरच्या पलटवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सर्व बाजूने मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। परत याच्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। मिरच्या सर्व बाजूने भाजल्या गेल्या आहेत। याच्यामध्ये हा उरलेला मसाला टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय। थोडंसं पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। बंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर सर्व मी एकदा हलवून घेतलं होतं। मिरची छान झाली आहे। मिरची शिजली का बघूया। हे बघा, छान शिजली आहे। मिरची शिजायला वेळ लागत नाही। मिरची आपण सर्व बाजूने तेलात परतवून घेतली होती। आपली भरलेली ढोबळी मिरची तयार झाली आहे। याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते। प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली भरलेली ढोबळी मिरची तयार झाली आहे। आपली भरलेली ढोबळी मिरची तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व केली आहे। ही भाजी तुम्ही रशाचीही करू शकता। आपण सुकी केली आहे। याचा मसाला खूप छान लागतो। ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भातावर खाऊ शकतो। खूप छान लागते। करायला सोपी आहे। चवीला खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।